आज आमच्या घरची केळी मिळालेली आहेत. ही सोनकेळी किंवा जवारी केळी आहेत. यासाठी ही अशी आकाराने छोटी आहेत. तर आज आपण याचे चिप्स बनवूयात. सुरुवातीला आपल्याला हे जे हिरवं साल आहे ते काढून घ्यायचं. तर कच्च्या केळीची साली असतात ती पटकन निघत नाहीत, आतल्या गराला म्हणजेच केळीला चिकटून राहिलेली असतात. यासाठी आपण चाकूने असं मार्किंग करून घेऊया. सुरुवातीला जिथपर्यंत साल आहे तशी मार्किंग करून घेतलेली आहे मी, आणि अशा पद्धतीने ही काढून घ्यायची. हे साल असते ते केळीला चिकटून राहिलेलं असते, ते काही वेळा निघत नाही. त्यावेळी आपण हे चाकूने असं काढून घ्यायचं आणि केळी ही अशी स्वच्छ करून घ्यायची. आता या केळीला पण असं मार्किंग करून घेऊया. आता केळी स्वच्छ करताना ही जी साल आहे ह्याला थोडासा चीक असतो, यासाठी आपण हाताला तेल लावून घ्यायचं आणि मग ही स्वच्छ करायची, म्हणजे हाताला चिकट लागत नाही. अशा पद्धतीने ही सर्व केळी आपण स्वच्छ करून घेऊया. केळी सर्व स्वच्छ करून घेतली. आता आपल्याला ही कापून घ्यायची आहेत. आता कापून घेण्याच्या अगोदर आपल्याला एक वेगळी स्टेप करायची आहे, ज्यामुळं आपली केळी किंवा आपण चिप्स ज्यावेळी तळतो त्यावेळी ते आकसत येतात, बारीक होतात आणि कडकडीत होतात. तसे होऊ नये यासाठी आपण एक एक्स्ट्रा स्टेप करणार आहोत. तर हे कापून घेण्या अगोदर आपण पाणी उकळून घेऊया. सुरुवातीला आपल्याला खोलगट पसरट अशी कढई घ्यायची आणि त्याच्यामध्ये एक पेला गरम पाणी टाकायचं. पसरट कढई यासाठी घ्यायची आहे की काप व्यवस्थित एकसारखे पसरले जातात आणि एकसारखी उष्णता मिळते. पसरट कढईमध्ये खालचे काप जास्त शिजले आणि वरचे कमी शिजले अशा पद्धतीने होत नाही. जर भांडं लहान असेल तर खालचे काप लवकर शिजतात आणि वरचे कच्चे राहतात. पाण्याला वाफ आली की आता टाकूया आपण 1 चमचा हळद आणि 2 चमचे मीठ. पारंपरिक पद्धतीमध्ये ज्यावेळी चिप्स तळले जातात त्यावेळी काय होतं की चिप्स तळताना त्याच्यामध्ये हळद मिठाचं पाणी टाकलं जातं. त्यामुळे काय होतं, तेल उडतं आणि तेल जास्त खराब पण होतं. तर असे होऊ नये म्हणून मी एक वेगळी पद्धत वापरलेली आहे. पाणी उकळते तोपर्यंत आपण केळी कापून घेऊया. केळी कापताना काप खूप पातळ नाही करायचे, तेलामध्ये लगेचच करपतात. साधारणसे आपण जाडसर कापून घेऊया, म्हणजे व्यवस्थित तळले जातात. चिप्सच्या खिसणीने खिसले तरी पण चालतील, परंतु थोडासा असा दाब देऊन खिसायचे म्हणजे काप जाडसर येतात. काप कापलेले आहेत आणि असे कापलेले आहेत म्हणजे खूप जास्त पातळ नाही, खूप जास्त जाड नाहीत. अगदी व्यवस्थित आकारामध्ये कापून घ्यायचं, म्हणजे काय होतात की तळल्यानंतर हे कडकडीत लागत नाहीत, तर खुसखुशीत लागतात. आता हे केळीचे काप आहेत ते जर तेलामध्ये टाकले तर ते आकसले जातात. जसजसे काप तळत जातील तसतसे आकार त्याचा लहान होतो आणि खूप जास्त कडकडीत होतात. तर यासाठी आपण हे पाण्यामध्ये घालणार आहोत. पाण्यामध्ये घातल्यानंतर केळींना वाफ येते आणि ते शिजल्यामुळे तळताना ते कुरकुरीत होत नाहीत आणि आकसत नाहीत. सर्व केळी कापून घेतलेली आहेत. कापल्यानंतर खूप जास्त उघड्यावर नाही ठेवायची, लगेचच ही पाण्यात घालून घ्यायची, नाहीतर ही काळी पडतात. कच्ची केळी आहेत ती लगेच हवेमुळे काळी पडतात. पाण्याला उकळी आलेली आहे, याच्यामध्ये आपण केळाचे चिप्स टाकून घेऊया. पसरट भांडे घेतल्यामुळं असं व्यवस्थित मावतात. याच्यामध्ये आपल्याला 1 मिनिटभरच पाण्यामध्ये ठेवायचे आहेत, कारण जे हळद मीठ आहे ते व्यवस्थित शोषलं गेलं पाहिजे आणि केळांना थोडीशी उष्णता लागली पाहिजे. केळांना जर उष्णता लागली तर हे तळताना आकसले जात नाहीत, जसे आहेत तसेच राहतात छान. 1 मिनिटांसाठी झाकण ठेवूया. 1 मिनिटानंतर झाकण काढूया, गॅस बंद करून घेऊया. केळांचा रंग बदललेला आहे आणि मीठ पण ह्याच्यामध्ये शोषले गेलेलं आहे. केळीचे काप गरम पाण्यातून काढून निथळून घेतलेले आहेत. एक कॉटनचं कापड घेतलेलं आहे आणि त्याच्यावर आपण हे पसरून टाकूया. पसरून यासाठी टाकायचं की ह्याला पाणी आहे, पाणी थोडंसं कमी झालं पाहिजे, याचं हवेनं थोडेसे सुकले पाहिजेत, नाहीतर हे तेलामध्ये चटचट उडायला लागतील आणि तेल पण सगळं खराब होईल, अंगावर सगळं तेल उडेल. यासाठी आपण हे थोडंसं सुकवून घेऊया, म्हणजे ह्याच्यामध्ये जे पाण्याचं मॉइश्चर आहे ते सर्व निघून गेलं पाहिजे. एक 15 ते 20 मिनिट आपण हे सुकवून घेऊया. पंख्याखाली सुकवून घेतले तरी पण चालतील, म्हणजे लगेच सुकतील. 20 मिनिटांनंतर बनाना चिप्स छान सुकलेले आहे, त्याच्यामध्ये मॉइश्चर नाहीये, पाणी अजिबात राहिलेलं नाहीये. तर आपण आता हे तळून घेऊया. तेल मध्यम आचेवर मध्यम गरम करायचं, खूप जास्त कडकडीत नाही गरम करायचं किंवा गॅस बारीक पण नाही ठेवायचा, मध्यम गॅस ठेवायचा. शेवटपर्यंत आपल्याला मध्यमच गॅस ठेवायचा. एका वेळी पण भरपूर नाही टाकायचे, तळण्यासाठी आपल्याला जागा पाहिजे, आणि खूप जास्त एकदम टाकले तर हे एकमेकांना चिकटून राहतात आणि एकत्र गठ्ठा होतो, व्यवस्थित तळले जात नाही. तेलामध्ये मावतील आणि तळण्यासाठी जागा शिल्लक राहील. या पद्धतीने आपण तळून घ्यायचे, खूप जास्त गर्दी नाही करायची आणि एकसारखे ढवळत आपल्याला हे तळून घ्यायचे. गॅस मध्यमच ठेवलेला आहे. मध्यम आचेवर चिप्स तळून घेऊया आणि जसजसे चिप्स तळत जातील तसतसे ह्याचे बुडबुडे कमी होत जातात. आपल्याला 3 ते 4 मिनिट लागतील तळून घेण्यासाठी. तर एकसारखं ढवळत मी तळून घेत आहे. चिप्स एकसारखे तळले गेलेले आहेत आणि ह्याचे बुडबुडे पण कमी झालेले आहे. आवाज तळताना येतो तो पण कमी झालेला आहे आणि रंग बदललेला आहे. तर आपण हे काढून घेऊया. आवाजावरून पण तुम्ही ओळखू शकता चिप्स अगदी हलके फुलके झालेले. दुसऱ्या वेळेचे पण आपण तळून घेऊया.
बनाना चिप्स एकसारख्या रंगावर तळून घेतलेले आहेत। आता गेल्या वेळीप्रमाणे याचे बुडबुडे कमी झालेले आहेत, रंग बदललेले आहे। तर ह्याच्या कडेला असा सोनेरी रंग येतो जसजसे आपण तळत जाऊ। तळल्यानंतर आपण हे काढून घेऊया। आता त्याचा आवाज आपण टाकल्यानंतर आवाज थोडा जास्त येतो, जसजसे तळत जातील तसा आवाज पण कमी होतो। यावरून लक्षात येतं की आपलं हे तळून झालेलं आहे। तर आपण हे आता काढून घेऊया। सर्व बनाना चिप्स तळून झालेले आहेत आणि आपण जितक्या आकारामध्ये केले होते तसेच राहिलेले आहेत, आकसलेले नाही आहेत आणि एकदम क्रिस्पी झालेले आहेत। अतिशय सोप्या पद्धतीने आपण बनवलेले आहेत। आता मी फक्त हळद आणि मीठ घालून बनवलेले आहेत। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये चाट मसाला तिखट घालून बनवू शकता। म्हणजे ज्यावेळी आपण हे काढून घेतो त्यावेळी गरम असताना त्याच्यामध्ये चाट मसाला किंवा तिखट टाका, म्हणजे अजून थोडी वेगळी चव येईल। तुमच्या आवडीनुसार कसेही बनवा।